हाय नमस्कार सर्वांना, आशाची मम्मी या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर आज आलो होतो आम्ही छत्रपती संभाजीनगरला। तर त्याचं कारण असं होतं की भाद्रपद पौर्णिमा होती। तर म्हटलं भाद्रपद पौर्णिमा आता वर्षवाचा आहे ना, भाद्रपद पौर्णिमेपासून एकच महिना राहिलेला आहे। तर म्हणालं चला आता आपण जाऊ श्रावस्ती पेठेनगर भीमनगर भावसिंगपुरा येथे। तर खूप छान असं श्रावस्ती बुद्धविहार आहे आणि तिथे भंतेजी व मातेजींना छान असं भोजन ते आणलं ते नेलं होतं आम्ही सगळ्यांनी। उपासक उपासिका आमची चालल्या होत्या काही आमच्या गावाकडे आणि बाहेर गावाहून आल्या होत्या काही उपासक आणि उपासिका। तर त्यांनीही सगळ्यांनी भोजन आणून थोडं थोडं सगळ्याचं भंतेजीला भोजन दिलेलं आहे। तरी ते एक आजी होत्या, त्या आजी पण बसले होते भंतेजी सोबत। तर म्हटलं आजी तुम्हालाही घ्या। तर चला मग खूप छान असं मस्त वाटलं ना, आणि इतकं छान आहे श्रावस्ती बुद्धविहार ना, तर खरंच खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं। आणि दादूनं थोडं शूट केलं आहे, तर थोडासा कॅमेरा आलेला आहे। तरी बघा इथे मस्त छान अशी बुद्ध भगवानाची मूर्ती। त्यानंतर आता मी आलोय बाहेर, तर इथे मस्त असे छान याची कमळाचे झाडं आहे, फुलं वगैरे आहे। तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा। आता आलोय आम्ही श्रावस्ती बुद्धविहार मध्ये। तर चला आता आपण वरती जाऊन बघू। इकडून आतून बघते गोहे भी है। आणि इथे ना बुद्ध भगवानाच्या ज्या ठिकाणी मूर्ती आहेत त्याच ठिकाणी झुंबर मध्ये बुद्ध भगवानाचे अस्थि धातू आहे। तर खूप छान असे मस्त ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर इथे आंबेडकर बाबांची पण छान मूर्ती आहे आणि फुलाचं इतकं छान डेकोरेशन केलं होतं ना, तर मस्त असं फुलाने रांगोळी काढली होती। तर खरंच खूप छान, मन एकदम शांत वाटत होतं। हे बघा आम्ही आलेलो आहे सगळे गावचे उपासक आणि उपासिका। मस्त वाटलं इथं आल्याच्या नंतर। दाखवा आपलं पुढं असते तर हे बघा आता आम्ही इथे सगळे आलेले उपासक उपासिका। तर मस्त छान अशी बुद्ध भगवानाचं बुद्ध विहार आहे, श्रावस्ती बुद्ध विहार। फोटो काढा एक बोला ना तुम्ही आता मी बघितलं जरा महिन्यात। हा मग किती मस्त मूर्तीची समाधी ती कोण म्हणे समाधी टीचर को वो भी पसंद आएगा ना, बहुत छान पाठवलं, लाईक करेल।
तर आम्ही चाललो होतो घरी आणि उस्मानपुराचं जे रेल्वे स्टेशन आहे तर तिथे ना इतकं छान नजराणा होता ना, तर म्हटलं थोडंसं शूट करावा. तर गाडीवर असल्यामुळे थोडासा कॅमेरा काही एवढा व्यवस्थित शूट करता आलं नाही. तर आता चाललोय आम्ही घरी. आणि बघा आता माझ्यासोबत आहे ना दादू. रविवार असला की तो आम्ही कुठं बाहेर निघलो का तर तो असं कधीच होत नाही का तो आल्याशिवाय राहत नाही. तर हे बघा, तर चला मग जाऊया घरी आणि भेटूया घरी. बाय सगळ्यांना.